रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी।
सुख वाटे हेची ठाये बहुपायी संताच्या बहुपायी संताचे बहुपायी संताचे संताचे बहुपायी मनवूनी केला वास नाही नास ते ठाये नाही नास येताये नाही नास येताये आले चाले निवारणे चिंताये निवारणे चिंताये निवारणे चिंताये मनवूनी केला वास नाही नास ते ठाये नाही नास ते ठाये नाही नास ते ठाये निवेदनो रजकनो लागता रजकनो लागता रजकनो लागता निवेदनो रजकनो लागता रजकनो लागता रजकनो लागता मनवूनी केला वास नाही नास येताये नाही नास येताये नाही नास येताये केला वास नाही नास येताये नाही नास येताये
सुख वाटे चिठाई, याचा बेस पूर्ण कमी करून टाका, गेन ट्रबल द्या, थोडासा कडक करा आवाज. सुख वाटे हे चिठाई, बहु पायी संताचे, मनवुनी केला वास, नाही नाश येठाई. न करवे हाली चाली, न करावे हाली चाली, निवारली चिंता हे, मनवुनी केला वास, नाही नाश येठाई. तुका म्हणे निवेतनु, तुका म्हणे निवेतनु, रजकनु लागता, मनवुनी केला वास, नाही नाश येठाई. श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, करी दंडवत.
तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सुख वाटेची ठाई बहुपायी संताचे मनवनी केला वास नाही नाश येठाई सेवेकरता निवडलेला अभंग इको पण नाही ना याला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्ही संत आश्रयालाच का राहिलो आम्हाला संत चरणाचाच आश्रय का आवडला आम्ही का केला याची मीमांसा कारणासह करणारा अभंग आहे परमपावन परमात्म्याच्या दरबारात परमपावन संत श्री गणेशनाथ महाराज यांच्या या पावन मंदिरात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी गावातील परिसरातील सर्व टाळकरी मंडळी यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये महाराजांच्या समाधी सोहळ्याचं औचित्य साधून गेल्या अनेक शतकापासून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात सर्व ग्रामस्थ मंडळी उजनीकर मोठ्या निष्ठेने करत आहेत. खरं तर गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह असतो. इथं अखंड हरिनाम पक्ष आहे. म्हणजे 15 दिवसाचा काय आहे भक्ती उत्सव आहे. आणि या भक्ती उत्सवातील 11व्या दिवसाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य मला गणेशनाथ महाराजांच्या कृपेने सर्व सप्ताह समिती यांच्या माध्यमातून तथा आमचे परमार्थातील परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या गावचे भूमिपुत्र पण ज्यांनी आपल्या कलेने आपल्या आचरणाने नाशिक जिल्ह्यात फार मोठी पक्वाजात क्रांती केली अशी आमच्या आदरणीय व्यंकटेशजी धवन सर यांच्या संपर्कातून यांच्या आज्ञेतून सेवा करण्याचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेऊन गणेशनाथ महाराजाच्या चरणी समर्पित करणार आहे. एका साधूच्या दरबारातली सेवा आहे म्हणून साधूच्या आश्रयाचाच काही महिमा गावा म्हणून या अभंगाची मी निवड केली आणि या चिंतनाचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर मंडळी जीव मूळचा परिपूर्ण आहे. परिपूर्ण आहे. आश्रय अपूर्णाला करावा लागतो. आश्रय पूर्णाला करावा लागत नाही. पूर्ण जो असतो तो दुसऱ्याला आश्रय देतो आणि अपूर्णाला कोणाच्या तरी आश्रयाला जावं लागतं. तसा जीव आहे ना मूळचा परिपूर्ण आहे. कारण ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते अशा ज्या परब्रह्माचं वर्णन केलं तो परब्रह्म म्हणजेच हा जीव आहे. तो का म्हणे हा तो स्वये परब्रह्म असं वर्णन केलंय. किंवा जीव ब्रह्मैव ना पराहा जीव मूळचा काय आहे ब्रह्म आहे. ब्रह्म जसं पूर्ण आहे तसं जीव सुद्धा काय आहे पूर्ण आहे. वादच नाही. पण काय झालं पूर्ण असून सुद्धा आश्रयाला का जावं लागलं. कारण पूर्ण असणाऱ्या जीवाने अपूर्णत्वाचा अहंकार घेऊन स्वतःला संकोचित केलंय. संकोचोने कारे झालाशी लहान. मूळचा मोठा आहे पण त्यानं स्वतःला छोटं करून घेतलेलं आहे. कशाच्या माध्यमातून. आधी तुम्हाला एक गावरान म्हण सांगतो. तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही पण आमच्या परभणी जिल्ह्यात आहे. आमच्या जिल्ह्यात म्हणतात त्याला काही काम नव्हतं यानं खाजून अवधान आणलं म्हणते. तुमच्याकडे आहे काय शब्द खाजून अवधान आणणे. म्हणजे काही कारण नसताना उगाच अंगावर ओढून गेले. तसं तुकाराम महाराज म्हणतात मूळचाच परब्रह्मरूप होता पण घेऊन या छंद माझे माझे ह्या खाजून या खाजेनं काय केलं पाप पुण्य अंगी घेतले जडून
मुक्त होता परी बडे झाला बद्ध, आणि घेऊन या छंद माझे माझे. हीच भाषा ज्ञानोबारायची आहे. ज्ञानोबारायची भाषा कशी आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, हे भूतजात सर्व, म्हणजे भगवंताच्या तोंडातली भाषा आहे. हे भूतजात सर्व माझेच कीर अवयव. हे सगळे जीव काय आहेत? माझेच अवयव आहेत. पण माया योगे जीव दशे आले. पण मायेच्या योगानं काय आले? हे जीव दशेला आले. कशाप्रमाणे? त्याच्या आधीच्या ओवीमध्ये दृष्टांत दिला. पृथ्वीचा घटू की जे सवेची मिळे तरी मेळविजे, सवेची मिळे जरी मेळविजे, एरवी अग्नी सवेशी जे तरी वेगळा होय. दृष्टांत किती गोड आहे पहा. चिखलाचा मातीचं गाडगं केलं. कशाचं? चिखलाचं. आणि चिखल ओल आहे, गाडगं ओल आहे. तोपर्यंत जर चिखलात मिसळलं तर ते काय होतं? मिसळतं. चिखल जर तो जरी आकार आला त्याला मडक्याचा, पण लगेच मिसळलं तर गाडगं त्या चिखलामध्ये मिसळतं. खरंय बघा, लगेच मिसळतं. पण तेच गाडगं जर एकदा अग्नीत भाजलं, एरवी अग्नी सवेशी जे, मग नाही मिसळत. गाडगं किती वेळ मिसळतं? आता काय करा, तुळशीचं लग्न तिकडं साजरं करा बाबा, आता मला कीर्तन करू द्या. पृथ्वीचा घटू की जे सवेची मिळे जरी मेळविजे, पण तेच गाडगं जर एकदा अग्नीत भाजलं, मग त्या चिखलात मिसळत नाही. गाडगं कुठपर्यंत चिखलात मिसळतं? जोपर्यंत भाजलं नाही तोपर्यंत. एकदा गाडगं भाजलं मग नाही मिसळत. हा तेच मला म्हणायचे. तुमच्या जे ध्यानात आले ना, तेच मला म्हणायचे. जोपर्यंत गाडगं भाजलं नाही ना तोपर्यंत मिसळतं आपल्यात. ते काय न भाजलेले गाडगे आहे तिथं 2-4. पण एकदा अग्निसंग शिजलं, भाजलं, मग ते काय मिसळत नाही. तैसे भूत जात सर्व, हे माझेच किरावयव, हे माझेच आहेत, माझ्यात मिसळतात. पण मायेच्या नादी लागले की ते वेगळे होतात. परिणाम काय होतो म्हणले भगवान? पुढची ओवी ऐका. म्हणून माझीच मी नवती. मीच मत स्वरूपासून ते माझ्या स्वरूपाशी अभिन्न नाही. आता माझीच मज ओळखती, माझेच असून मला ओळखत नाही. कारण काय? जे अहंता ममता भ्रांती विषयांध झाले. ज्ञानोबारायची भाषा आहे, अहंता ममतेनं विषयांध होऊन जीवदशेला आले. आणि तुकोबारायची भाषा आहे, घेऊन या छंद माझे माझे, म्हणजे अहंकृतीने जीव वेगळा झाला. आणि मग व्यापक असणारा जीव संकोचित झाला. आणि मग एक आहे, जो पूर्ण असतो त्याला कोणाच्या आश्रयाची गरज नाही. पण जो अपूर्ण आहे त्याला कोणाचा तरी काय घ्यावा लागतो? आश्रय घ्यावा लागतो. मग जीव आपली जीवनाची नडी पूर्ण करण्याकरता गरज पडले की माणूस परस्पराला शरण यावंच लागतं, कोणाच्या तरी आश्रयाला जावंच लागतं. याला उदाहरण मी कायम सांगत असतो. भाऊ तुमचं नाव काय? काशीनाथ भाऊ. ऐका, गेल्या वर्षी तुम्हाला अडचण आली होती का नाही? हो म्हणा फक्त. येतेच की हो म्हणा, काय हरकत आहे. काशीनाथ भाऊ, गेल्या वर्षी तुम्हाला अडचण आली होती, ती मला फोन केला होता की नाही? हो म्हणा, काय जाते. हा, तुम्ही मला 5 लाख रुपये मागितले का नाही? मागितले. मग मी दिले का नाही? हो म्हणाय, काय जाते. हो म्हणाय, काय जाते. मी तुम्हाला दिले का नाही? हा, वापस कावाकारी झालं ना आता वर्ष. पैशाची गरज आहे, अपूर्ण पैशाकडून. मग पैशावाल्याचा आश्रय करावा लागतो, आहे की नाही? धनाची अडचण आली की धनाचा आश्रय, आरोग्याची अडचण आली की डॉक्टरचा आश्रय, कायद्याची अडचण आली की पुढाऱ्याचा आश्रय, बांधकामाची अडचण आली की वकिलाचा आश्रय. चुकतंय का? मी वापसा आहे का नाही? बघा, हाय वापसा आहे. निदान ह्या ढेल्यात तरी पाठीमागचं मला माहित नाही, इथं वापसा आहे. म्हणून अपूर्ण जीवाला स्वतःला पूर्ण होण्याकरता कोणाचा तरी आश्रय घ्यावा लागतो. पण ऐकलं का? मूर्ख माणसं कोणाचाही आश्रय घेतात. मूर्ख माणसं कोणाचाही आश्रय घेतात, पण शहाणे कोणाचाही आश्रय घेत नाही. इथं मूर्ख कोण आहेत आणि शहाणे कोण आहेत? तुम्ही माझ्याकडे बघूच नका डोळे वटारून, मी प्रमाणानं सांगणार आहे. मूर्ख
आपल्यासारखे आहेत आणि शहाणे गणेशनाथ महाराजासारखे आहेत. हो. ज्ञानोबाची भाषा काय? तुमच्या आमच्या करता भाषा आहे काय किजती मूर्ख न सेविता न सरे. ही भाषा कोणा करताय? तुमच्या आमच्या करताय. आणि साधू करता भाषा काय? हो, अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरती सविचार राजहंस. विचारानं संपन्न असणारे म्हणजे विचार संपन्न महात्मे काय करतात? अनात्मवर्ग नीर टाकून देतात आणि आत्मरसाचं क्षीरपान करतात म्हणजे विषय सोडून देतात आणि आत्मसुखामध्ये रमतात. गीतेचीच भाषा पहा. यो हि संस्पर्शजा भोगा दुःख यो नैव एवते अद्यंतवंत कोणतेय न तेषु रमते बुधहा. बुधहा म्हणजे बुद्धिमान माणसं या विषयात रमत नाहीत. शहाणी माणसं या विषयात रमत नाही. मग या विषयाची निसुखे झकवती कवन जया आपण पेना ही दिठे जया स्वसुखाचे सदा खराटे तयासी विषय गोमटे आवडते. अशी पेटीवाले खरंच आम्हाला भेटत नाही. आम्ही जे वाजवतो ते बरोबर वाजवतात पण ह्याचा आवाज कमी का त्याचा जास्त काय कळलं ना मला. ऐका, त्यात एका गावात म्हटलं पेटीवाल्याला म्हटलं काळी 2 द्या. त्याने काळ्या पट्ट्या 2 उपशिल्या माझ्या हातात दिल्या. आता काय सांगावं, असे पेटीवाले भेटत येत आम्हाला. ऐका, विचार सांगत होतो मी काय ना ते शहाणी माणसं रमत नाही पण या संसारात तुमच्या आमच्यासारखे जीव रमतात. पण तुकोबरासारखे साधू हे जडाच्या आश्रयाला राहिले नाही. तुकोबरासारखे साधू जीवाच्या आश्रयाला राहिले नाही. मग तुकोबराने आश्रय केला कोणाचा? एकतर देवाचा आणि दुसरा संतांचा. शहाणी माणसं देवाच्या किंवा संतांच्या आश्रयाला राहतात. ते जडाच्या आश्रयाला का राहत नाहीत? जीवाच्या आश्रयाला का राहत नाहीत? कारण त्यांनी ओळखलं जड काय आहे. जड म्हणजे विषय संसार आणि जीव म्हणजे बायका पोरं हे जीव झाले आणि जड म्हणजे घरदार बंगला गाडी. हे ह्याच्यात का रमले नाही? त्यांना कळालं हे काय आहे. जडाच्या आश्रयाला राहणं म्हणजे कशाचा आश्रयाला राहणं? ज्ञानोबरांनी दृष्टांत असं पटवून दिलं सर आपल्याला. दृष्टांत असं पटवून दिलं. विषयात सुख नाही, या जडात सुख नाही हे पटवून देताना अनेक उपपत्ती ज्ञानोबरांनी जेव्हा दिल्या तेव्हा समारोपात ज्ञानोबरा काय म्हटले? हे आसो आघवी बोली. मी आतापर्यंत जे बोललो ना ते राहू द्या म्हणे पण मला सांगा म्हटले. काय सांगा? तुमच्या गावाजवळ एखादी नदी आहे का? आहे. नदीला पाणी आहे का? जीव द्यायचो आपलं नाही 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 माफ करा. पाणी आता तर सध्या लय पाणी आहे. सध्या जीव द्यायजोगं नाही, जीव घेण्याजोगं पाणी आहे सध्याच्या काळात. हा, असू द्या. जेव्हा उन्हाळा होतो तेव्हा नदी आटते की नाही? आटते. वाळवंट उघडं पडतं की नाही? पडतं. आणि अशा वाळवंटामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात शरद काल उरगे आणि सरिता ओटू लागे है ना. उन्हाळा आला की नद्या आटतात, वाळवंट उघडं पडतं. असं तापलेलं वाळवंट होतं आणि त्या वाळवंटात एक उंदीर आला. कोण आला? उंदीर आला. वरून सूर्य तापलेला, खालून वाळू तापलेली. उंदिराला कस तरी झालं. तो म्हणू लागला सावली शोधू, कुठंतरी आश्रयाला गेलं पाहिजे, सावलीला गेलं पाहिजे. उंदीर आपल्या जीवाच्या आकांताने वाळवंटात पडू लागला. तेवढ्यात त्याला तो बसेल एवढी सावली दिसली. कोणाला? उंदराला. तिथं गेला. बरं वाटलं म्हणला. कशाला? सावलीला. पण उंदरानं सहज पाहिलं नेमकी सावली कशाची बरं. वर असं पाहिलं तो भल्या मोठ्या नागानं फणा काढलेला होता. सावली कशाची होती? नागाच्या पाण्याची. आणि त्याच्या सावलीला कोण बसला? उंदीर. आणि मग तो उंदीर त्या सावलीला 1-2 तास मस्त आराम केला. कोणी? त्या उंदराने. आणि निघता निघता त्या सापाला थँक्यू हा म्हणून निघून गेला. खरे काही नाही. हे असो आगवी बोली सांगे सर्प फणाची सावली आणि ती शीतल होईल केतुली मुशकाशी. संसारात तापलेल्या, जसं वाळवंटात तापलेल्या उंदराला सापाची सावली विश्रांती देऊ शकत नाही, तसे संसाराच्या वाळवंटात तापलेल्या जीवाला भोगाची सावली शांतता देऊ शकत नाही. देऊ शकत नाही. नाही 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 नाही. कसं काय देऊ शकत नाही?
काही काळ शांतता भेटल्यासारखं वाटत, काही काळ आपल्याला समाधान लाभल्यासारखं वाटतं, पण विषयाचं समाधान टिकतच नाही, टिकतच नाही. पटवून देऊ का तुम्हाला? ज्यांचं ज्यांचं लग्न झालं ते हात वर करा बरं. सर, तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी? मला आधीच सांगायला पाहिजे होत्या ब्रह्मचार्याच्या दर्शनाला मी गेल्या वर्षी चालू आहे. जर या 2-4 ब्रह्मचार्याचे नंबर लिहून द्या आम्हाला, कारण आम्हाला कळस बसवायला भलती अडचण येते. जर आता मला कोणी विचारलं आम्हाला कळस बसवायला ब्रह्मचारी पाहिजे, मी सरळ म्हणेन उजनीला जा, लय ब्रह्मचारी. भैया तुझं नाव काय रे? पृथ्वीराज. तुझं झालंय का? नाही. पृथ्वीराज यांचे झालेत का? हा, हात वर केले का यांनी? तुझं झालंय का? सावध हो. पृथ्वीराज यांनी हात वर केले का? का केलं नाही सांगू का तुला? हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच होत नाही. तू सावध होय बाळा, माझ्या गाडीत जागा आहे. तू विचार कर, विचार. म्हणजे नवीन लग्न झाल्यानंतर जो वैश्विक भाषा आहे, शोभणार नाही ब्रह्मचारी आश्रमातल्या माणसाला. मला भाषा शोभत नाही, पण ती भाषा वापरल्याशिवाय तुम्हाला कळत नाही, त्याला मी करू काय? ही भाषा बोलायला आमच्या ब्रह्मचार्याला शोभत नाही, पण त्याच्याशिवाय लोकांना कळत नाही. नवीन लग्न झाल्यानंतर जे सुख होतं, म्हणजे जीवानं सुखा करता पत्नी नावाच्या विषयाचा आश्रय केला. तुमच्याही बाजूनं बोलतो, सुखा करता पती नावाच्या सावलीचा आश्रय केला. किती दिवस सुखाचा झाला? खोटं बोलू नका. खोटं बोल्या गुडघ्यात पाणी होते, ध्यानात राहू. हा, खोटं नका बोलू. ती शीतल होईल केतुली मूषकाशी, ती मूषकाला शांत होणार नाही, शांतीला कारणीभूत ठरणार नाही. म्हणून जडाचा आश्रय नको, जीवाचा आश्रय नको. जडाचाही नको, दृष्टांत दिला पत्नीच्या अंगानं, जीवाचाही आश्रय नको. बघा ना, उगाच जडाच्या नादी लागली सीता, वाटोळ झालं. जीवाच्या नादी लागला भरत, वाटोळ झालं. सर्वस्वाचा त्याग करून वनात गेलेले भरत आणि सर्वस्वाचा त्याग करून रामासोबत गेलेली सीता, झालं की नाही? नाडिली आशा मृग कांती सोनी, दाडिले पाठी रघुनाथ तेने, उल्लंघिली आज्ञा माव काय मी जाणे, देखोनी सुनाट घेऊनी आले सुने वो, सांगवो त्रिजटे सखई ऐशी मात, सांगवो त्रिजटे सखई ऐशी मात, नाडिली आशा मृग कांती सोनी. मला नाडलं ग कोणी? हरणानं. म्हणे कोटी सांगत असत, हरिणे ना हरिण. प्रत्येक युगात कोणाला ना कोणाला रडले. पृथ्वीराज ऐक, एका युगात या हरणानं राजा भरताची वाट लावली, एका युगात या हरणानं सीतेची वाट लावली, आणि कलियुगामध्ये त्या हरणानं सलमान खानची वाट लावली. कोणी? हरिण लय व्याकार. थोडं वेदांताचं एक वाक्य बोलतो आणि पुढे जातो. आलंबन आणि अवच्छेद. आलंबन आणि अवच्छेद हे 2 शब्द ऐका, पारिभाषिक आहेत, ते सांगतो समजून. स्त्री एकच आहे, पण पुरुष पती बायको म्हणून तिच्या जवळ जातो, ती स्त्री आहे. आणि मुलगा आई म्हणून जातो. म्हणजे ह्याची आई कोण आहे? ती स्त्री. ह्याची बायको कोण आहे? ती स्त्री. म्हणजे आलंबन काय आहे? एकच स्त्री, पण एक बायको म्हणून जातो, याचा अवच्छेदक पत्नीत्वाचा आहे. आणि मुलगा आई म्हणून जातो, त्याचा अवच्छेदक मातृत्वाचा आहे. अवच्छेदक भिन्न भिन्न, आलंबन एक. हरिण आलंबन बघा, पण सीतेचा अवच्छेदक जड आहे आणि राजा भरताचा अवच्छेदक जीव आहे. सीतेला हरणाचं काही नाही करायचं, सीतेला हरणाची कातडी पाहिजे. सीतेला हरिण नाही पाहिजे, सीतेला काय पाहिजे? हरणाची कातडी पाहिजे. भरताला कातडी नाही पाहिजे, भरताला हरिणच पाहिजे. म्हणजे भरताचा अवच्छेदक जीव आहे
आणि स्थितीचा अवच्छेदक जड आहे. म्हणून जडाचा आश्रय घ्यायला गेली, परिणाम काय झाला सगळ्याला माहितीये. जीवाचा आश्रय घेतला, परिणाम काय झाला माहितीये. मग नको रे बाबा, जडाचा आश्रय नको, जीवाचा आश्रय नको. मग शहाणे तुकोबाऱ्यासारखे महात्मे एक तर देवाच्या आश्रयाला जातात, है ना. हो, विठोबा विसाविया विसाविया पडो देई पाया. विठोबा विसाविया विसाविया पडो देई पाया. बहुखे दक्षिण आलो तो सोनियावन, बहुता तांबूलते आलो सोशिनी मैत्री. केली तुझ्यासाठी तुका म्हणे एवढी आठी. विठोबा विसाविया विसाविया पडो देई पाया. विठोबा विसाविया विसाविया पडो देई पाया. विठोबा हे विसाविया, आमचा विसावा तू आहेस. तो का म्हणे धावा आणि आहे पंढरी विसावा. एकतर संत तुकोबाऱ्यासारखे साधू देवाच्या आश्रयाला राहत. हो, बहुताचे संगती बहु पावलो फजिती. काल्याच्या प्रसंगात शब्द तुकोबारायचे. बहुताचे संगती बहु पावलो फजिती. बर्वे केले नंद बाणे, बर्वे केले नंद बाणे. बर्वे केले नंद बाणे, बर्वे केले नंद बाणे. तोंड काळे तोंड काळे बर्वे केले नंदवाणी, बर्वे केले नंदवाणी. बर्वे केले नंदवाडे, अवघियांचे तोंड काळे, अवघियांचे तोंड काळे, अवघियांचे तोंड काळे, तोंड काळे बर्वे केले नंदवाडे, बर्वे केले नंदवाडे, अवघियांचे तोंड काळे, अवघियांचे तोंड नंदबाळे, हे नंदाच्या बाळा लय बरं केलं बाबा तो.
लय बरं केलं का? कारण बहुताचे संगती बहु पावलो फजिती. या जडाच्या संगतीत, या जीवाच्या संगतीत भली फजिती झाली. पण तू अवघ्याचं तोंड काळ करून तुझी संगती दिली ना, आता तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती. मग आता आम्हाला सोडणार का? बिलकुल नाही. तू का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, देवा तू हाकालून दिलं तरी मी तुझ्यापासून जाणार नाही. म्हणजे आश्रय कोणाचा? देवाचा. आणि दुसरा आश्रय संतांचा. एक आश्रय देवाचा करतात किंवा कोणाचा करतात? संतांचा करतात. आम्ही जडाचा किंवा जीवाचा करतो, त्याचा परिणाम भोगतो. पण साधू मात्र जीवाचा करत नाहीत, जडाचा करत नाहीत. ते आश्रय कोणाचा करतात? देवाचा किंवा संतांचा. आणि त्यांनी पुराण वाचले हो, त्यांनी अनुभवलं सगळं. उगा एक उदाहरण आठवलं, थोडासा रिवर्स टाकतो, चालेल का? एक उदाहरण लय गोड आठवलंय मला. कसं करू सर? सांगू? खरं सांगू का? कसं करायचं योगेश महाराज? सांगायचं. आणि खरं सांगू का? मी सांगणारच होतो. उगा माणूस कोण विचारलं तुम्हाला, उगा मी सांगणारच होतो. जन्मेजय, राजा परीक्षितीचा पोरगा. कोण? जन्मेजय. जन्मेजयाने एकदा गावातल्या ज्येष्ठांना विचारलं, का माझा बाप लयच लवकर गेला? कसं काय गेला? का नाही म्हणले, साप चावला आणि तुझा बाप गेला. माझा साप? बाप? आणि त्याला चावला साप? शक्य आहे का? माझा बाप एवढा धर्मात्मा, ज्यानं कलियुगाचं दमन केलं. माझा बाप एवढा पुण्यवान, ज्याला गर्भातच देवाचं दर्शन झालं. माझा बाप एवढा पुण्यवान, ज्या कुळाचा द्वारकेचा राणा पांडवा घरी, त्या कुळात जन्माला आलेला माझा बाप. आणि माझ्या बापाला कुठं साप चावत असतो? तसं नाही रे बाळा. काय झालं? तुझा बाप एकदा वनात गेला, तहान लागली, त्यानं पाहिलं पाणी कुठं आहे का, त्याला पाणी दिसलं नाही. चोपदार, त्याला पाणी दिसलं नाही. असं आहे का? बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. अनेक साधू असा ध्यानस्थ बसला आणि तुझ्या बापानं त्या साधूला पाणी मागितलं. सगळ्याला कथा माहिती, विस्तार नाही करत. आणि तुझ्या बापानं, साधू ध्यानस्थ बसलेला होता, आणि तुझ्या बापाला वाटली ढोंगी, राजा आलो मी, महाराज आलो मी, पंढरपूरहून आलो, आपलं नगरातून आलो, पाणी देत नाही. ढोंगी समजून तिथं एक साप मेलेला होता, तो उचलला आणि त्याच्या गळ्यात टाकला. आणि त्या ऋषीच्या पोरानं तुझ्या बापाला शाप दिला. तुझा बाप सर्व संघ परित्याग करून गंगेच्या काठावर गेला. पण 7व्या दिवशी तक्षक आला आणि त्याला चावा घेऊन गेला. म्हणजे माझ्या बापाला साप चावला. हो, ज्ञानोबाची उभी आहे का? हरिओम चावया जुवारी जैसा डाया, आणि वैरा पितयाच्या पुत्र जचे. ज्ञानोबा काय म्हटले? जसं जुगारात हारलेला माणूस, आपण जे हारलो ते वसूल करायला जसा पुन्हा डावावर बसतो. किंवा दुसरा दृष्टांत दिला, बापाच्या वैराला पुत्र तत्पर असतो. माझ्या बापाला मारलं ह्या सापाने, एक करा म्हणले. जगातली साप नावाची जातच संपवायची आपल्याला. केलं सर्पसत्र चालू. मोठे मोठे विद्वान ब्राह्मण बोलवले. जेव्हा मुख्य मंडळाच्या वगैरे आहुत्या झाल्या, आणि जेव्हा मुख्य आहुत्या चालू झाल्या, तेव्हा विचारलं, आता कोणाची आहुती देऊ? हिरोळ्यापासून सुरू करा म्हणले. हिरोळ्या, पुन्हा मांडूळ म्हणले, आता टाका म्हणे फुरशाची आहुती, आता कवड्याची, आता किंग कोबरा, आता बॅक लांबा, आता ॲनाकोंडा. ह्या आताच्या जाती सांगितल्या. पुराणातल्या क्रकोटक, क्रुकल अशा सापाच्या काय आहेत? जाती आहेत पुराणामध्ये. हे आता आपल्याकडे आरवाची या थोड्या जाती आहेत. मग सगळ्याच्या आहुत्या झाल्या. ज्याच्या करता सर्पसत्र चालू केलं, कोणा करता? त्या तक्षका करता. टाका म्हणले आहुती. आणि तक्षकाला जेव्हा कळालं यानं सर्पसत्र चालू केलंय, आपलाही नंबर येण्याची दाट शक्यता आहे, आपल्याला ईडीची नोटीस, आपलं दाट शक्यता आहे, तो तक्षक नीट इंद्राकडे गेला. कोणाकडे गेला?
देव इंद्राकडे गेला, देवेंद्राकडे. कुठं गेला? देव इंद्राकडे. तुम्ही देवेंद्र फडणवीसाकडे म्हणू नका. तो इंद्राकडे गेला. इंद्राला शरण गेला. काय झालं तक्षकराव? काय नाही, नोटीस येते असं वाटायला. या म्हणले बस आपल्या मागे, बस सिंहासनाखाली. कस काय कोण तुला आहुती देते बघतो, बस. म्हणजे कोणाचा आश्रय घेतला तक्षकाने? इंद्राचा. बसला सिंहासनाखाली. आणि इकडे जन्मेजय म्हटला टाका तक्षकाची आहुती टाका. आहुती द्यायला लागले पण तक्षक यायच ना. तक्षक ये ना, फार चहा उकळायला लागला. आला का नाही तुम्हाला चहा उकळायचा? तेच म्हणलं. तक्षक काही येईना. जन्मेजयाने विचारलं का रे तक्षक काय येत नाही? ब्राह्मण देवता म्हण इकडं पहा, आमचं ब्राह्मणत्वही जिवंत आहे आणि आमचे मंत्र सुद्धा जिवंत आहे. मग तक्षक येत का नाही? म्हणजे त्याने इंद्राचा आश्रय घेतलाय. कोणाच्या आश्रयाला गेला? इंद्राच्या आश्रयाला गेला. म्हणजे असं का? एक करा म्हणजे इंद्र सगट आहुती द्या. कोणाची? तक्षक. इंद्रा सगट द्या म्हणले. ते ब्राह्मण म्हणले हे वागणं बरं नव्हतं. इंद्र देवाचा राजा आहे. नाही नाही म्हणजे तसं बरं नाही वाटायचं. तुम्हाला काय करायचं? 10-5 वाढून घ्या. आता पुरोहिताला यजमानाचं ऐकावं लागत असतं. आता तो म्हणतो तर करतो बा. आणि जेव्हा इंद्रासह तक्षकाची आहुती द्यायला सुरुवात केली आणि इंद्राचं आसन असं डगमगायला लागलं, तेव्हा तो इंद्र म्हणला अय भाऊ निघ निघ, राजीनामा दे, निघ निघ निघ. तेव्हा पण तुम्ही म्हणले होते बघू कोण येतं काय येतं. एक तात्याचा शब्द वापरू का गुरुजी? मी आज झक मारली म्हणे पण आता निघ म्हणले. तू आता निघ म्हणले. आणि मग त्याला एका आस्तिक मुनीनं थांबवलं. तो भाग पुढचा आहे. पण तक्षकाने इंद्राचा आश्रय केला म्हणजे जीवाचा आश्रय केला. झाला का समाधानाला कारणीभूत? नाही. कोणी जडाचा आश्रय केला, झाला का समाधानाला कारणीभूत? नाही. पण आम्ही काय केलं? जडाचा आश्रय सोडला, जीवाचा आश्रय सोडला, आम्ही देवाचा आश्रय केला. त्याचप्रमाणे देवमान्य संतांचा आश्रय केला. तुकाराम महाराजाला संतांवर इतकं प्रेम. महाराज वा संताची पायी हा माझा विश्वास. म्हणजे मगाशी मला रजिस्टर दिलं 1999 सालापासूनच. इथं काय आहे, कोणत्या कीर्तनकाराने कोणता अभंग घेतला याचं रेकॉर्ड आहे. आणि मी म्हणतो प्रत्येक गावात हे असलं पाहिजे. लोकांना अशी धसकी बसली पाहिजे. उजनीला जाताना नवीन अभंग घेऊन जावा लागतो. आणि या जवळजवळ 25 वर्षामध्ये तुम्ही 10 ते 15 वेळा तो अभंग ऐकला. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, मी संतांचा दास झालो. संतांविषयी मोठा आदर. म्हणजे तुकाराम महाराजांनी ना जीवाचा ना जडाचा, देवाचा किंवा देवमान्य संतांचा केला. पण त्याच्याही पुढे बोलू का? देवापेक्षाही तुकाराम महाराजांची संतावर विशेष निष्ठा. कारण तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस अनेकांची. कसं आहे महाराजांचं प्रमाण आहे. करिता देवार्चन करिता देवार्चन घरा आले संत जन, घरा आले संत जन. देव सारावे परते परते, संत पुजावे आरुहे
तुकोबराय म्हणतात, करिता देवार्चन घरा आले संतजन. आमचं कसं सर माहिती का, खर्जात आवाज गोड लागत नाही, षडजात चलत नाही, पण आम्ही मध्यमाचा आश्रय घेतो. हा, आणि आमचा आवाज म्हणजे काय आहे, ह्या गायक मंडळीचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. कोणाचं कोंबडं जरी मेलं तरी स्पीड ब्रेकर टाकावंच लागत. असं आहे. कारण देवाने काय केलं माहिती का महाराज, देवाने मला आवाज देताना लयच कृपणता दाखवली, लय कंजूस झाला आवाज देताना, आणि नको तिथं मोकार उदार झाला. बघा देवाला काही गोष्टी कळत काय. शालिग्राम विष्णू मूर्ती. विष्णू मूर्ती काय आहे, शालिग्राम. संत हो का भलते याती, संत कोण्याही जातीचे असेल, हो करिता देवार्चन घरा आले संतजन. देव सारावे परते आणि संत पूजावे अरुते. म्हणजे तुकोबरायचं एक तर जगावर प्रेम नाही देवावर किंवा संतांवर आहे, दोघांपेक्षाही संतांवर विशेष प्रेम आहे. पण तुकाराम महाराज काया वाचा म्हणे झालो त्यांचा दास, आणि करीन त्यांची आस उच्चेष्टाची. कोणाची, संतांची. पण ऐकलं का, हुशार माणसं विचारपूर्वकच कोणतंही काम करतात. उगा मागच्या लोकांनी सांगितलं संतांच्या आश्रयाला जा, किंवा शास्त्र म्हणतं संतांच्या आश्रयाला जा, म्हणून मी आश्रयाला नाही गेलो. मी आधी पाहिलं, शुद्ध कसोने पाहावे, वरल्या रंगानं भुलावे. पण तुम्हाला एक सांगू का मंडळी, कोणत्याही कीर्तनकाराची परीक्षा युट्यूबवर तर करूच नका, पण प्रत्यक्षात एक दोन कीर्तन ऐकलं म्हणजे कळत नाही कीर्तनकार. एकाच कीर्तनकाराचे एकाच गावात 5-7 कीर्तन होतात, तेव्हा ते कळतं हे किती पाणी येते. हा, नाही तर काय, गाव कोणतंही असो खेळतेच. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. श्रोते काय नवीन. असं विचारी माणसं विचारपूर्वक कोणाच्याही मागे लागतात. भपक्याला बोलत नाहीत विचारी माणसं, बोलत नाहीत. मग तुकाराम महाराज जरी शास्त्रानं सांगितलं, जरी संतांनी सांगितलं, जरी पूर्वीच्या मोठ्या मोठ्या महात्म्यांनी सांगितलं, तरी सुद्धा विचारपूर्वकच. तुकाराम महाराज जर विचारलं, महाराज तुम्ही या सगळ्यांचा आश्रय सोडला आणि संतांच्या आश्रयाला राहिले, कारण काय, मनवणे केला वास, म्हणून तिथं मी वास्तव्य केलं. कुठं, संत चरणाजवळ मी म्हणून वास्तव्य केलं. हा म्हणून शब्द आहे ना, व्याकरण दृष्ट्या याला हेत्वार्थ बोधक अव्यय म्हणतात. हेतूचं बोधन करणारं अव्यय काय आहे, म्हणून. कोण्या हेतूचं, कारणाचं बोधन. हेतू शब्दाचा अर्थ कारण, आणि त्याचं बोधन म्हणजे ज्ञान करायला करून देण्यामध्ये उपयोगी ठरतं, म्हणून शब्द. आज गणेशनाथ महाराजांचा उत्सव होता, म्हणून मी इथे आलो. मी इथं आलो याचा हेतू काय, महाराजांचा उत्सव. पण महाराजाच्या उत्सव रूपी हेतूला माझ्या सध्याच्या कृतीला कोणी जोडलं, म्हणून शब्दाने. हो महाराज, ऐकलं का, घरी फार दुःख आहे, म्हणून आम्ही परमार्थात आलो. म्हणून आम्ही कुठे आलो, परमार्थात आलो. म्हणून शब्द मागच्या हेतूचं बोधन करून देत. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझे पावली, या कारणे मी सावली न संधी तुझे. हे ओवी आपल्याला पुढे पाहिजेच आहे, पण आता एवढीच पाहू. पण का, म्हणून 17वेचे स्तन्य देशी, अन हाताचा हल्लरुगाशी, समाधी बोधे निजविशी बुझावणी. म्हणून तू साधका करता काय आहेस, माय आहे. तसं आम्ही सगळ्याचा आश्रय सोडून संतांच्या आश्रयाला मनवणी केला वास, म्हणून आम्ही वास केला. मग का म्हणून वास केला, याची सगळी कारणं संबंध अभंगात आहेत. त्यातलं महत्वपूर्ण एक कारण अभंगाच्या पहिल्या
केला. काय कारण? कारण सुख वाटे येची ठाई बहु पायी संतांची. आम्हाला संताजवळ सुख वाटतं. आमचं जीवन कुठं समाधानी आहे? संताजवळ आहे. मला वाटतं तुकाराम महाराजाला संताजवळ सुख का वाटतं? कारण सुख तिथंच राहतं. सुखाचा राहायचा पत्ता काय आहे? तिथेच आहे. सुख म्हणजे काय? परमात्मा. आणि परमात्मा कुठे असतो? संताजवळ. सुख रूपायसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खेते. आधी या अर्थानं चिंतन करू. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. अल्पामध्ये सुख नाही. जो व्यापक आहे, परमात्मा आहे, तोच सुखरूप आहे. हो, तोच सुखरूप आहे. आणि तो कुठे राहतो? तो संताजवळ राहतो. पण खरं सुख तिथे आहे. संतांच्या पायावर सुख आहे. त्या सुखाला विशेषण काय दिले? बहु पायी संतांचे. हे सुख आहे, पण सुख कसं आहे? बहु, अल्प नाही. संसारात सुख नाही का? संसारात सुख आहे का? नाही. थांबतो मी 2 मिनिटं, तुम्हालाच विचारतो. संसारात सुख आहे का? नाही. मग राहिले कशाला? चला ना आळंदीला. धुंडा महाराज म्हणतात, धुंडा महाराज म्हणायचे, संसारात जर केवळ सुख असतं तो लोकाला बांधून नेलं तरी वारीला गेले नसते. आणि संसारात जर केवळ दुःख असतं, बांधून ठेवलं तरी घरी राहिले नसते. संसारात सुख आहे म्हणून तिथं रमतात. आणि संसारात दुःखही आहे म्हणून वारीला येतात. संसारात काय आहे? सुख आहे. परिमाण कमी. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख किती आहे? जवा पाडे. आणि दुःख किती आहे? पर्वता एवढे. धरी धरी आठवण तुकोबाराय म्हणतात. याला मला एक प्रत्यक्ष उदाहरण पाहायला भेटलं, तेवढं सांगतो. पंढरपूरच्या वारीला महिन्याला येत होतो आणि कराडला कार्यक्रम होता, सेवा. कुठं? माझे गुरु बंडाता त्या कराड करत. म्हणून मी कराडला कायम तिथं राहायचो लहानपणी. कराडवरून माघ शुद्ध एकादशीचा दिवस होता, माघ शुद्ध दशमीचा. आणि माघ वारीला पंढरपूरला काय असते? खूप गर्दी. आणि निघालो. कराडवरून येताना मधात विटा नावाचं स्टँड लागतं. कोणतं? विटा. विटा स्टँडवर एक माणूस 4-5 लेकरं घेऊन, माझा अंदाज तो बायकोला बसून देण्याकरता आला होता. आणि कदाचित त्याला प्रत्येक एसटी भरून आल्यामुळे, पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या एसट्या दशमीमुळे फुल, पण त्याला जागा भेटत नव्हती. मग टेन्शन मध्ये आलेला होता. तेवढ्यात माझी गाडी तिथे आली. त्याचा तो वनवास मी पाहिला. येतो हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून हे काळा, घामागरज झालेला. फोनवर बोलायचा, आलोच मालक. कदाचित त्याचा मालक त्याला काय करत असावा? बोलत असावा. हो. आणि तेवढ्यात आमची एसटी समजा जी गेली. मी पाहत होतो त्याला, पण मला त्याची दया आली. त्याला म्हणलं, भाऊ तुमचं दुःख मला समजलंय, फक्त एक करा, ताईला गाडीत बसवा. माझ्या शेजारचा माणूस उतरलाय, मी जागा धरून ठेवतो. महाराज लय उपकार होतील, काय सांगू आता. सोड. जशी बाई कणकीत पुरण कोंबीती, तसे कंडक्टर एसटीत माणसं कोंबीत. एकदाची तिने ते 2-4 लेकरं आणि ती बाई एसटी मध्ये बसवली. तेवढ्यात बाई म्हणती, त्याची बायको, अहो पिंट्या दिसत नाही. आता पिंट्या कुठं गेला? पिंट्या फुग्याच्या दुकानात. कसा तरी पिंट्या धरून आणला, तो एसटीत बसवला. तेवढ्यात त्याच्या पोरीचं नाव सीमा. तेवढ्या सीमी म्हणती, पप्पा सू. तेवढ्या गडबडीत हो, तिला एकदाचा तिचा कार्यक्रम उरकून आणला. घातली बाबा गाडीत ती बाई. आणि मग ती बाई वाट काढत 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 माझ्यापर्यंत आली. हो, मी ताई बसा, काय हरकत नाही. तिचे 2-3 लेकरं इकडं तिकडं, पण एक लहान पोरग होतं. ते पोरग ओळख नाही, काय नाही. ते बाईच्या मांडीवरून उठलं, माझ्या मांडीवर येऊन बसलं. संतांची संगती. त्या बाईच्या मांडीवर, कोणाच्या मांडीवर आलं? माझ्या मांडीवर आलं. हो, फक्त त्याला म्हणलं संतांची संगती, पण संगतीने होतो पंगतीचा लाभ करू नको. आता ऐका बरं, ते जे खाली होतं ना, खाली टेन्शन मध्ये आलेलं, घामागरज झालेलं, लक्षात येईल ते खाली. आणि त्या खाली तेवढ्यात तिष्टी बाहेर निघाली. बाहेर निघाल्याबरोबर त्याला वाटलं
झाला झाडा पाडा तो का म्हणे गेली पिढा. एकदाची बायको गेली, पण ऐका तेवढं टेन्शन मध्ये कोण ते खालचं, आणि त्या खिडकीतून त्या लहान्या पोरानं, माझ्याकडे बघावं लागलं आता तुम्हाला, त्या खिडकीतून त्या बारक्या पोरानं हात काढला, पप्पा ताता एवढं म्हणलं की ते खुदकून हसलं. मग मला कळलं सुख पाहता जवा पाडली. केवळ एवढ्या सुखाच्या मस्तीवर हे दुःखाचा डोंगर भोगतो जीव संसारात. संसारात सुख नाही असं नाही, पण बहु नाही, बहु नाही. संसारातलं सुख कधी विटल याचं काय गणितच नाही, याचं काय नाही गणितच नाही. भाऊ तुमचं नाव काय? प्रशांत भाऊ. तुमची आवडती भाजी कोणती? तुमच्या डोक्याला गंध आहे म्हणून विचारलं. एकदा मी साताऱ्याला गेलो आणि सहज एकाला विचारलं तुमची आवडती भाजी कोणती, ते म्हणे महाराज कीर्तना सांगण्याजोगी नाही. तेव्हापासून मी काय करतो माहितीये का, असा अंदाज घेऊनच माणूस येतो. प्रशांत भाऊ तुमची आवडती भाजी कोणती? तरी एक त्यातली त्यात विशेष वांग्याची, काय हरकत नाही. प्रशांत भाऊ तुम्हाला वांग्याची भाजी आवडते आहे ना? आईच्या हातची आवडते का बायकोच्या हातची आवडते? दोघीच्या. हुशार माणूस आहे. प्रशांत भाऊ म्हणतात दोघीच्या हातची आवडते, कारण त्यांना माहिती कीर्तन झाले हे बाबा निघून जाईल, पण घरचं महाभारत मलाच भागवलं. हुशार माणूस आहे, हुशार हुशार हुशार. कोणीच नाराज नको. प्रशांत भाऊ आहेत, त्यांना वांग्याची भाजी आवडते, आईच्याही हातची आवडते, बायकोच्या हातची आवडते. जास्त कोणाच्या हातची आवडते? दोघीच्या. हुशार माणूस हालतच नाही. किती फोन केलं तर गुवाहाटीला बाबा काही येतच नाही असा माणूस. भाजी आवडते कशाची? वांग्याची. प्रशांत भाऊ तुम्हाला भूक लागली आणि तुम्हाला वांग्याची भाजी भेटली, किती आनंद होईल. मिष्टान्नाचा योग भुके, आवडीचं जेवण भेटलं. पण तो आनंद किती वेळा टिकतो? आज दिली तर वांग्याची भाजी खाल का नाही? उद्या सकाळी, उद्या संध्याकाळी, परवा सकाळी, पुन्हा संध्याकाळी, बुधवारी सकाळी, पुन्हा त्याचा वीट येतो. संसारातलं सुख आहे ना, हे विटणारं सुख आहे. विटे ऐसे सुख नवे भक्ती रस. पण संतांच्या पायाजवळ जे सुख आहे ते न विटणारं सुख आहे. हो, असं सुख आहे, हे अल्प सुख आहे, जे देश काल वस्तू व्यक्तीवर अवलंबून आहे. आणि हे जे सुख आहे देशकाले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगीती. म्हणून जीवाजवळ सुख आहे ते अल्प सुख आहे, संताजवळ सुख आहे ते बहु सुख आहे ना. ज्या दिवशी पोराचं लग्न झालं त्या दिवशी बाई मनात मनोरथ होती, बाई आता सून आली. एकदा ती आली, मी आरामाला मोकळी. सून आल्याबरोबर सगळ्या गावात बाई सून भेटली मलाच, बाई सून भेटली मलाच. पण आता काय स्थिती ती आपण पाहू. सर बघा माझ्याकडं, ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. दोघी तिघीनं हात वर केला, पण मनानं केला का सुनाच्या धाकानं केला हाही प्रश्नच. घरी जाऊन कर्कसा होण्यापेक्षा हात वर केलेला बरा. कारण ही पौर्णिमा कार्तिकी आहे, फाल्गुनातली नाही, शिमग्याची पौर्णिमा नाही आहे, हे कार्तिक पौर्णिमा. त्या खांबाजवळ एक मावशी आहे, मला ओळख नाही त्या माता माऊलीची. ऐकलं का प्रशांत भाऊ? ती बाई हात वर करू लागली, पण शेजारीनं करू दिला नाही तिला. तुझ्या घरचं चट माहिती आहे म्हणजे मला चट. आपल्या सुखाला ह्या अडचणी आहेत, मर्यादा आहे, मर्यादा आहे. पण आम्हाला संतांच्या पायाजवळ जे सुख मिळालं, बहुपायी संतांच्या, आणि सुखाचा लालयित झालेला जीव जर सुख तिथं मिळत असेल मग का तिथं वास्तव्याला जाणार नाही? म्हणून केला वास. पण मीच करतो असं नाही. सुखाच्या अपेक्षेनं मी तिथं वास्तव्य केलं, मीच केलं म्हणून नाही. मग संताचे सुख, संताचे सुख
झाले या देवा मनवोनी सेवा तरी त्याची इथे माझा काय कोण तो विचार तिथे माझा काय कोण तो विचार तिथे माझा काय कोण तो विचार ज्याचं वर्णन सुखाचा सागर म्हणून केलं. देव काय आहे? सर्व सुखाचे आगर. हो, देव काय आहे? सुखाचा सागर, सुखाचा निधी, सुख सागर आहे. कोण? जो परमात्मा. पण त्या सुखालाही जेव्हा सुखाची भूक लागते तेव्हा त्या सुखाला लागलेली सुखाची भूक कुठं भागते? ती संतांच्या शरणावर. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. संतांचे सुख झाले या देवा. देवाला सुद्धा कोणाचं सुख आहे? संतांचं. मग मला सांगा, जिथं देवाला सुख आहे मग तिथं मला सुख नाही लाभणार का? मी गेलो, मी पाहिलं की सुख तेथे वास करी. हो, सुख तिथं वास्तव्याला आहे, तिथे सुखाची वसती, तिथं सुख वस्तीला आहे. आणि त्याची मला अनुभूती आल्यामुळे हो मनवोनी केला वास, म्हणून मी तिथं वास्तव्याला राहिलो. बरं, अजून याची काय विशेषता आहे? नाही नाश ये ठाई, तिथं नाशच नाही. एरवी व्यवहारात कोणाच्या आश्रयाला जा? आश्रयाच्या, आपलं आश्रयीच्या नाही. कसं आहे, एक मिनिटा ओवी सांगतो आता. पडोने गेल्या भिंती, चित्राची होय माती. आता ही भिंत आहे, या भिंतीवर एखादं चित्र काढलं म्हणजे इथं आश्रयी कोण आहे? भिंत. आपला आश्रय कोण आहे? भिंत. आणि आश्रयी कोण आहे? चित्र. म्हणजे भिंतीच्या आश्रयाला कोण गेलंय? चित्र. मग होता काय? आश्रयाचा नाश झाला की आश्रयीचा नाश होतो. म्हणजे भिंत पडली की चित्र पडणार, है की नाही? आश्रयीचा नाश आश्रयाच्या नाशाने होतो. मुळात आम्ही ज्या आश्रयाला राहिलो ते अविनाशी आहे. अविनाशी तो तद्विद्ये. हो, काय आहेत? अविनाश स्वरूप बोधानं संपन्न असणारे संत आहेत, त्यांना नाश नाही. त्यांनी सांगितलं नाही आम्हा जावे मरावे लागत, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. है ना? आम्हाला नाश नाही. आपुलिया अविनाश करी आपुली आयशे. हो, आम्ही अविनाश झालो. आणि मग आश्रय जर अविनाशी आहे तर आश्रयीचा नाश कसा होईल? म्हणून आमचा नाश नाही. भागवतातच शेवटचं प्रकरण सांगतो आणि आता 8 तास घेतो. तुम्हाला 4 कोपरे काढून देतो हा, वेळ मर्यादा पाहता. कारण आपल्याला आता जेवायचे अजून, आहे की नाही? हो, म्हणून कीर्तन 8 ते 10 नंतर जेवण असल्यामुळे कीर्तन लांबवायला परवानगी नाही. मला आल्याबरोबर सर म्हटले, महाराज कीर्तन झाल्यावर जेवण आहेत, कीर्तन लांबू नका, 11:15 पुढे 1 मिनिट बोलू नका म्हणलेले. अगदी वेळेमध्ये. आश्रयीचा नाश आश्रयाच्या नाशाने होतो. आमचा आश्रयच अविनाशी असल्यामुळे आम्हाला तिथे नाश नाही. प्रमाण प्रकरण शेवटी आहे. राजा परीक्षितीला शुकाचार्याने विचारलं, परीक्षिते आता मी निघालोय, तक्षक येणार आहे, चावणार आहे, घाबरू नको बरं. हे म्हणले महाराज, येणार, घाबरणार नाही. कारण महाराज आली मुखा वाटा अमृत वचन, तुमच्या मुखातले अमृत वचन ऐकून आता मी एवढा तृप्त झालोय. तक्षक येणार आहे, ह्या परीक्षितीचं काहीच बिघडणार नाही. परीक्षित अजय अव्यय न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावानुभूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते. असा परीक्षिती हन्यमान शरीर आहे. तक्षक येऊन माझ्या शरीराला चावणार आहे, माझा आत्मा अविनाशी. म्हणून नाही नाश ते ठाई, या बोधावर महात्मे जातात, है की नाही? बघा ना, एका रेड्यानं आश्रय केला ज्ञानोबरायाचा. कोणी? रेड्यानं. कोणी कोणी? कोणत्या रेड्यानं? ज्याला स्वतःची बुद्धी कशीच नाही. हो, काय म्हशीच्या माग, म्हशीनं सांगितलं तसं ऐकतो. कोण? असं निर्बुद्ध प्राणी. कोण? रेडा. मी तुमचं ते रजिस्टर वाचलं, कोणी दिलं तर त्यांनी, कोणी दिलं काय माहित माझ्या हातात. हो,
99 साली तर जगन्नाथ अण्णा पवार यांची 2 कीर्तनं झाली आहे ना. 2 दिवस आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास या अभंगावर जगन्नाथ अण्णा पवारांनी 2 कीर्तनं केले. जगन्नाथ अण्णा काय म्हणायचे, रेडा म्हणजे किती निर्बुद्ध प्राणी. हो, लोक त्याला आवताला का झुपित नाही. गाडीला कधी रेडा झुंपलाय का कोणी. बैलाला झुंपतात का रेड्याला. बैलाला कारण आहे म्हणले, गाडीला जर बैल झुंपले आपल्याला जिथं न्यायची तिथं गाडी नेता येते, पण रेडे जर झुंपले रेडे जिकडं नेतील तिकडं जावं लागत. ऐकलं का. मी मग अशी खंत व्यक्त केली बरं. सध्याच्या काळात आरडणं म्हणजे गाणं आणि बडवणं म्हणजे वाजवणं समीकरण बनत चालले. वाजवणारे कधीतरी भेटतात आमच्या ढवण सरासारखे. महाराज तुमचं नाव काय. चैतन्य महाराजासारखे कधीतरी भेटतात. आणि मग महाराज असे वाजवणारे असले तर मग आम्हाला काय करता येतं. आम्हाला जिकडं न्यायचं, ज्या तालात म्हणायचं, ज्या लयीत म्हणायचं तिकडे यांना नेता येतं. पण इथं जर रेडे झुंपले ते जसं उधळते तसं आम्हाला उधळावं लागत. आता काय सांगावं तुम्हाला, लय अवघड स्थिती. पण ऐकलं का, कला आता तुम्ही कलाकार मंडळी चांगली हो बाज म्हणजे दर्दी कलाकार मंडळी आहात तुम्ही. एक सांगू का, माझं एक निरीक्षण आहे सर. बघा ऐका महाराज, कला कमी असली तरी चालेल पण समज चांगली पाहिजे. साथ करणाऱ्याला कला कमी असली तरी चालेल पण समज असली ना लय आनंद. जे आपल्या हातातून निघतच नाही कायला काढायचं, कायला खेकाना करायचं. ते आमचे आता नाव तुम्हाला नंतर सांगतो, मला बैठकीत भेटल्यावर सांगा तुमच्या ओळखीचे नाव काही. अशीच काही पकवायची बसले वाजवायला. माधव महाराज जगताप लेकट इथं त्यांचंही कीर्तन झालंय. माधव महाराज जगतापांची कीर्तनं झालेलीत आपल्या गावामध्ये. आता ते माणूस काळी तीनच्या शळजात गाणारा आवाज, लय गोड आवाज होता महाराजांचा. ते अशीच पकवायची 2 बसले, धडम धुडम धडाम धुडम कडाम कडम. ते माधव महाराज जगताप म्हणले, भावड्या ऐ जरा दम धरणं, प्रॅक्टिस घरी करी जावा, कीर्तनात वाजीत जावा. प्रॅक्टिस कुठं करायची, घरी. कीर्तनात काय करायचं, वाजवायचं. पण ऐकलं का, भीमसेन जोशी म्हणायचे ज्याला 10 तास रियाज करता येतो त्याला 2 तास स्टेज गाजवता येतो. 2 तास स्टेज कोण गाजवू शकतो, ज्याला 10 तासाची बैठक चालते. रियाज म्हणजे काय, आपण जे शिकलो त्याची घोकमपट्टी म्हणजे रियाज नाही. सराव वेगळा आणि रियाज वेगळा म्हणायचे. ते आपण जे वाजवलंय ते हातात जिवंत राहावं, एकदा त्याला आवृत्ती देणं हा सराव झाला सर. पण रियाज काय, जे आपल्या हातातून निघत नाही ते काढण्याचा प्रयत्न करणं, जे आपल्या आवाजातून निघत नाही ते तिथं काढण्याचा प्रयत्न करणं. आणि मग आवाजातून आणि बोटातून निघू लागलं तर कीर्तनात मांडणं, नाही आपलं गप बसणं. आहे की नाही. रियाज आणि सराव असं असतं ते. म्हणून मी त्यांच्या गावात आलोय म्हणून बोलत नाही. जिथे जिथे नाशिक जिल्हा असो, पुणे असो, मुंबई असो, जेव्हा जेव्हा सर कीर्तनात वाजवायला असतात तेव्हा आमच्या तोंडातून आपसूक वाक्य निघतात, सरांनी क्रांती केली महाराज. नाशिक भागात क्रांती केली. जेव्हा 81 साली सर गेले तेव्हा हनुमान बापू हे 2-3च तिथं पकवायचे होते. आज गल्लो गल्लीला पकवाय झाली क्रांती आमच्या ढवण सरांची. खूप विद्यार्थी तयार केले नाशिक भागात. महाराज दुष्काळच मिटवला पकवाजाचा. हो, म्हणून नाशिक जिल्ह्यात जेवढा पकवाज वाचतो त्याचे सूत्र धवन सराकडूनच निघतात. कुठं न कुठं ते जोड काय सरांकडून. अत्यंत गोड. मी त्या रेड्याचं सांगत होतो, ध्यानात आहे का रेडा का विसरली. एवढा निर्बुद्ध प्राणी रेडा. पण आज आमचे वारकरी महिन्याची वारी करतात एका रेड्याची. आळ्याला योगेश महाराज आमची कीर्तन असतात तिथे आणि आम्हाला म्हणावं लागतं रेडेश्वर भगवान की. कोणाचं रेडेश्वर. त्याला रेडा सुद्धा म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं, रेडेश्वर. म्हणजे रेड्या समोर आम्ही कीर्तन करतो बाप, रेड्याचा जप करतो. का बरं रेड्याची, की 750 वर्ष झाली अजून रेड्याची पूजा
चालू आहे. कारण ज्ञानोबराच्या आधीची समाधी रेड्याची, नंतर ज्ञानोबरायची. पैठणचा रेडा एकदा बोलवला तो त्यांच्या मागच गेला. कारण रेड्याला कळतं ज्यानं बोलवलं, ज्यानं आपल्याला शिकवलं त्याच्याच मागं जायचं असतं. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना कळालं नाही त्यांनी लय ताण घेऊ नका. लय तुम्ही ताण घेतला तर माझ्यासारखे वाळून जातात. काय रा ताण घेता घेण्यासाठी. म्हणजे रेड्याला कळतं सर आपल्याला शिकवलं कोणी, ज्यानं शिकवलं त्याच्या पाठीमागं गेलं पाहिजे. म्हणून पैठणमध्ये रेडा थांबला नाही. रेडा ज्ञानोबराच्या पाठीमागं गेला आणि जाता जाता आळ्याच्या बनामध्ये शांत झाला. ज्ञानोबराने त्याला समाधी दिली. महाराज रेडा तिथं रेड्याने आश्रय केला ज्ञानोबरायाचा. आज 750 वर्ष झाले कोणी त्याला विसरत नाही. आजही आमचा वारकरी म्हणतो रेड्या मुखी वेद बोलविला. पृथ्वीराज विचार केलाय का तू? मी बोलतो त्याचा नाही, तो राहू दे विचार. आता दुसरा विचार कर. सध्याचे पंतप्रधान कोण आहेत बरं? सगळे बोला कोण आहेत. लवकर, वेळ कमी आहे. तुम्ही जेवढा उशीर लावाल तेवढं लांबल. नरेंद्र मोदी. त्याच्या आधी कोण होते? मनमोहन सिंग. त्याच्या आधी कोण होते? बरं अटल बिहारी. त्याच्या आधी कोण होते? मला हेच पाहिजे होतं, हेच पाहिजे होतं. म्हणजे 25 ते 30 वर्षापूर्वी 140 कोटी लोकसंख्येचा जो देश आहे त्या देशाचं नेतृत्व कोणी केलं तो पंतप्रधान आठवत नाही. पण ज्ञानोबरांच्या ड्रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला ते अजून कोणी विसरलंच नाही. त्याला म्हणतात संतांच्या आश्रयाला नाश नाही, नाही नाश ते ठाई. एकदा संतांचा आश्रय केला, आता 8 तास घेतो. न करावे हाली चाली, तिथं कोणतीच हालचाल करावी लागत नाही. एरवी माणसाला उद्धारा करता हालचाल करावी लागते. ज्यांनी कर्माचा आश्रय केला, कर्मानं चित्तशुद्धी जरी दिली, विक्षेप निवृत्ती करता त्याला योगाकडे जावं लागतं. योगाने विक्षेप निवृत्ती केली, आवरण भंगार्थ सद्गुरूकडे जावं लागतं. साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं. म्हणजे अन्य साधनाचा आश्रय केला तर अन्य आश्रयाचा आश्रय घ्यावा लागतो. एवढंच नाही, माणसानं देवाचा जरी आश्रय केला त्याला तरी सुद्धा संताकडे जावंच लागतं. नामदर्याचं उदाहरण आहे. पण जो संताजवळ गेला त्याला कुठं जायची गरज नाही. न करावे हाली चाली, निवारली चिंता आहे ना, चिंता आहे. आमची चिंता संपली. जो संताच्या जवळ जातो, जीवाला मुख्य 2च चिंता आहेत, एक तर भुक्तीची आहे आणि एक मुक्तीची आहे. पण संताजवळ जो जातो त्याला भुक्तीचीही चिंता नाही, त्याला मुक्तीचीही चिंता नाही. संत सज्जने मांडले दुकान, जे जाया पाहिजे ते आहे रे. पुढे भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोण तयाकडे न पाहे रे. अशी भुक्ती मुक्तीची चिंता त्यांच्याजवळ जाते. निवारली चिंता आहे. आणि एवढंच नाही, हो तो कामने निवेतनु, तो कामने रजकनु लागता, रजकनु लागता मन बोली केला, मन बोली केला. रजकनु लागता, रजकनु लागता मन बोली
नाही नाशते ठाई तुका म्हणे रजकनु निवेतनु रजकनु लागता. साधूच्या चरणाची रेणू जरी लागली तर आपली तनू शांत होते. वेळ संपली माझी. शुभा कासाराच्या बायकोनं महाराजाच्या अंगावर पाणी ओतलं आणि पाणी ओतलं कोणाच्या अंगावर? तुकाराम महाराजाच्या अंगावर. आणि आग झाली शुभा कासाराच्या बायकोच्या अंगाची. नुसते पोळायला लागलं अंग, पोळायला लागलं. चुकलं माझं काय करावं? रामेश्वर भट्ट नेमके त्या दिवशी कीर्तनाला आलेले होते. तिला माहित होतं रामेश्वर भट्टांचं असंच झालेलं. तुकोबरायला छळण अंगाची काय झाली? आग झाली. तेव्हा ती शुभा कासाराची बायको रामेश्वर भट्टाला म्हटली, काय करू? मी ओतलं पाणी त्यांच्या अंगावर पण आग माझ्या शरीराची होते. तेव्हा तुला शरीराची आग शांत करायची ना, हे कर. मला सांग कुठं आंघोळीला बसली होती तुकोबराय? म्हणे ह्या दगडावर. म्हणे तू कुठून पाणी टाकलं? म्हणे इथून. मग त्या पाण्याचा चिखल कुठं झालाय? म्हणे हा सगळा त्याच पाण्याचा चिखल आहे. मग तुकाराम महाराजच्या अंगाला लागून पाणी आलं का? म्हणे हो. मग ते चिखल घे अंगाला लावून म्हणजे तुझ्या अंगाचा दाह शांत होईल. आणि तिनं तो चिखल घेतला ना आपल्या अंगाला लावला, तिचं शरीर शांत झालं. रामेश्वर भट्टाचे हेच शब्द आहेत. मने रामेश्वर त्यांच्या समागमी झाले हे आराम देह माझे. हे काही देवडीकर प्रतीत अभंग नाही, पण आपली आपल्या इथं देवकर महाराजांची परंपरा सुद्धा सांभाळणारी मंडळी आहेत. देवकर महाराजाच्या परंपरेत हा अभंग आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज सगळं पहा आणि तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. साधूच्या पायाची धूळ लागली की माणसाचं शरीर त्रिविध तापाची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवांचे. पण ते कोणते संत आहेत? ते हे ज्ञानेश्वर
भाग संपलेला आहे. जे काय अभंगावर बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडा तात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी संत श्री गणेशनाथाच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. भक्ती विजयामध्ये सुद्धा त्यांचं चरित्र भरपूर आहे, आपल्याला सगळ्याला विदित आहे. उद्याचे जे कीर्तनकार येणार आहेत, उद्या आमचे छोटे कदम माऊली येणार आहेत आणि आमच्या पिढीमध्ये संत चरित्राचा अभ्यास त्यांच्या एवढा कोणाचाच नाही. आणि संत चरित्राचा फार गोड अभ्यास आमच्या कदम माऊलींचा आहे. आणि योगायोग गणेशनाथ महाराजांचं जन्मस्थान आणि कदम माऊलीचं जन्मगाव 8-10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चिचोंडी पाटील गणेशनाथ महाराजांचं आणि पारगाव जवळच आहे, तिथून 10-20 किलोमीटरवर. तिथे उद्याच्या कीर्तनकारांचा जन्म आहे. म्हणजे काय, तुम्ही ज्या साधूच्या जन्मभूमीचं ज्या साधूची सेवा करतात त्या जन्मभूमीतला कीर्तनकार उद्या येणार आहे. म्हणून तुम्हाला माऊलीच्या तोंडातून भरपूर चरित्र ऐकायला भेटेल. वादच नाही. माझी वेडी वाकडी सेवा नक्कीच गणेशनाथ महाराज सरती करून घेतील. त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून तुकाराम
हो